तुम्ही अगदी म्हणाल मगाशी त्या कौतुकास्पद गोष्ट आहे ती की आपण पूर्वी सांघिक खेळांवरती अवलंबून होतो पदक प्राप्तीसाठी. आता चित्र बरोबर उलटं होत आहे. आपले वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू चांगली कामगिरी घडवून आणतायत आणि दिसते त्यांचं एकंदर संपूर्ण सगळं जे काही चाललेलं आहे ते. आता मला सांगा ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राच्या बाहेरच्या म्हणजे इतर राज्यांमधल्या क्रीडापटूंची सुद्धा चांगली कामगिरी होती. तर तुम्ही मला असं एक सांगा ना की बाबा विशेष असं कोणी लक्ष वेधून घेतलं असेल? नक्कीच. पण याबद्दल आपण बोलूया. पण मगाशी आता जो तो उल्लेख केला सांघिक खेळांचा, मला आठवतं मी 2004ला जेव्हा अथेन्समध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकला गेलो होतो तेव्हा आमचा सर्वाधिक बरा हॉकी खेळाडू म्हणजे भारताच्या आम्ही काही जे मोजके क्रीडापत्रक अथेन्सला गेलो होतो तर आमचा दिनक्रम तुला सांगतो की साधारणतः 15 दिवसाचं ऑलिम्पिक असतं. त्या 15 दिवसामध्ये त्यावेळी स्थिती असायची की भारताचं आव्हान हे पहिल्या 2-3 दिवसात संपून जायचं. म्हणजे हे 2004 पर्यंत मी तुला सांगतो. मला आठवतं 2004 मध्ये राज्यवर्धन राठोड हा एकमेव आपला खेळाडू होता शूटिंग मधला ज्यांनी सिल्वर मेडल मिळवलं होतं. म्हणजे भारताच्या मेडल टॅलीमध्ये फक्त एक सिल्वर मेडल होतं. त्याच्या आधी अटलांटामध्ये आणि त्याच्या आधी सिडनीमध्ये आपल्याला एक पदक होती. कर्णम मल्लेश्वरी होती, लिअँडर पेस होता. पण 2004चं अथेन्समध्ये फक्त एकच मेडल. त्यामुळे आमची मानसिकता काय असं आहे की चला ठीक आहे आता ह्या स्पर्धा संपल्या ना मग तिकडे इतर खेळातले कोणते चांगले खेळ ते बघायचं किंवा मग जमलंच तिकडनं कुठे जवळ चांगलं पर्यटन वगैरे करायचं. आता मी जी शेवटची पॅरिसची जी स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा कव्हर केली तू विश्वास ठेवणार नाही पहिल्या दिवसापासून जे आमच्या पायाला भिंगरी लागली होती खेळाडूंचा परफॉर्मन्स बघण्यासाठी शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या तासापर्यंत आम्हाला निश्चित नव्हतं की भारताला म्हणजे अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत भारत त्या मेडल टॅलीच्या फ्रेममध्ये होता. तर हा 2004 ते 2024 मध्ये गेल्या 24 वर्षातला हा फरक मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे की काही फक्त हॉकीमध्ये मेडल मिळालं की आपण खुश होतो. आता प्रत्येक खेळामध्ये आपल्या फिजिबिलिटी वाढल्या आहेत, क्षमता वाढली आहे आणि शक्यता वाढली आहे. तर मला असं वाटतं हा बदल खूप स्वागतार्ह आहे आणि खेलो इंडिया किंवा इतर ज्या आपल्या देशामध्ये ज्या स्पर्धा होत्या त्याचा नक्की त्याला फायदा होतोय. आणि राहता तू म्हणालास की असे काही खेळाडू आहेत का की ज्यांनी लक्ष वेधून घेतलं? तर मी सांगेन एक कराडमधली एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कराडमधली एक दत्तात्रय ढोणे ज्याने आपण आता मगाशी म्हटलं की जिने स्पर्धा विक्रम करीत सुवर्ण पदक जिंकलं वेटलिफ्टिंगमध्ये. तर तिचे वडील रिक्षा चालक आहेत. रिक्षा चालकाची ही मुलगी बरं का मुलगी आहे आणि ती कुठे आहे तर कराडमध्ये. मुंबईपासून फार दूर एक कराडमध्ये रिक्षा चालवणारा जो एक बाप आहे त्याला असं वाटतं की आपल्या मुलीने खेळलं पाहिजे. मग ती मुलगी जाते. बरं खेळ सुद्धा कोणता निवडते तर वेटलिफ्टिंग सारखा खेळ निवडते आणि ती त्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकते. आणि अशा अनेक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सक्सेस स्टोरी आहेत की ज्यातनं महाराष्ट्रातले खेळाडू म्हणजे अगदी उल्लेख करायचा झाला तर पूजा ढेपेकर आहे यवतमाळची जिने वेटलिफ्टिंगमध्येच मेडल जिंकलं. त्याच्यानंतर सायकलिंगचं मला एक तुला सांगायला आवडेल. एक प्रताप जाधव म्हणून आपला संघटक होता, क्रीडा संघटक होता. एक महिन्यापूर्वी त्याचं हृदयविकाराने निधन झालं. परंतु महाराष्ट्राच्या सायकलिंगला त्यांनी खूप उंचावर नेऊन ठेवलं होतं आणि त्याची अशी इच्छा होती की महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल जिंकलं पाहिजे. तर त्यांनी घडवलेली एक खेळाडू प्रणिता सोमन म्हणून जे आहे तिने गेल्या एक आठवड्यापूर्वी एशियन स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. पण ते पाहायला तो नव्हता. पण त्यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये जी काही सायकलिंगची पाळंमुळं रोवली ह्यावेळी सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने तुफान कामगिरी केलेली आहे. म्हणजे एक आपली सोमन म्हणूनच खेळाडू आहे तिने सुवर्णपदक जिंकले. आबा सोमन या प्रणिता सोमनच्या आणि तिचा काही संबंध नाही पण ही आबा सोमन मुंबईची खेळाडू जी पुण्यात हे करते तिनेही करिश्मा घडवला. त्यानंतर आसावारी राजमाने म्हणून जी आहे ती क्रीडा प्रबोधीची खेळाडू आहे, सायकलपटू आहे. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की गेली 10 वर्ष मी पाहतो याच्यानंतर जर आपल्याला जर नवा कोणता खेळ जर ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकून देणार असेल तर मला असं वाटतं सायकलिंग हा असा एक खेळ आहे की जिथून आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये मेडल जिंकू शकतो आणि तेवढी चांगली गुणवत्ता महाराष्ट्रासहित देशामध्ये आहे. तिरंदाजीमध्ये सुद्धा खूप गुणवत्ता आपली दिसते. मला वाटतं तेजल साळवे तिने चांगली कामगिरी केली. 697 गुणांची कमाई केली आणि ते जे तिचे गुण आहेत ते तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेऊन जाऊ शकतात. तुम्ही मगाशी उल्लेख केला परदेशी काय त्याचं साईराज परदेशात त्याने भारोत्तोलनामध्ये कामगिरी केली. आयुष्का गाडेकर आहे कुस्तीमध्ये तिने खूप चांगली आक्रमक शैली दाखवली. आणि मग बिहारची ती एक गोळाफेकपटू आहे मला वाटतं कुस्तीत ऋजुता गुरव आहे तिने सुद्धा चांगले काम केले. तलवारबाजी जो साई प्रसादचा तो उल्लेख केलास. तलवारबाजी तसा म्हणजे महाराष्ट्र हा शिवरायांचा देश आहे, तलवारीचा देश आहे. आपण म्हणतो दगडांच्या देशात तसं तलवारबाजी आपल्या रक्तात भिनलेली आहे. पण जो राष्ट्रीय पातळीवर पाहिलंस किंवा ऑलिम्पिकचा जेव्हा विचार होतो आजवर कधीच आपला यातले कुठले खेळाडू येऊ शकतील असं वाटतं तुम्हाला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर? म्हणजे तसं पाहायला गेलं तर अजून त्यांना संधी दिसते त्यांच्यामध्ये. म्हणजे खूप करावंसं आहे करण्याच्या गोष्टी फार आहेत. युवा स्पर्धा आहे, मेहनत खूप घ्यावी लागेल. तुम्हाला जे मिळणारी कॉम्पिटिशन आहे ती खूप मर्यादित आहे. तुम्हाला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं एक्सपोजर मिळेल त्यावेळी त्यातनं आपण सांगू शकतो की पण आता त्या दिशेने त्यांनी एक पहिलं दमदार पाऊल टाकलं. असं म्हणजे असं म्हणतात ना प्रवास किती मैलाचा असला तरी त्या दिशेने पहिलं पाऊल जे आहे ते महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं या सगळ्या खेळाडूंचं पहिलं पाऊस इतकं दमदार पडलेलं की यांच्याकडनं आपण आशा आणि अपेक्षा नक्की ठेवू शकतो. अगदी ठेवू शकतो. म्हणजे आता हे जे त्यांना यश मिळाले आपण म्हणतोय की खूप मोठं यश मिळालेलं आहे याच्यासाठी त्यांनी नेमकी तयारी कशा प्रकारची केलेली असेल? काय नेमकी तयारी त्यांनी केलेली आहे हे कशा